दिवसातून 3 वेळा अमुसर यांना विनंती केली, तथापि त्यांनी माणुसकी दाखवली नाही. नाईलाजाने श्री गाडगे कार्यालयाच्या वेळेनंतर घरी गेल्यानंतर त्यांच्या कनिष्ठ चिरंजीवाने वय वर्ष फक्त 19 वर्षाच्या मुलाने आपल्या खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. हा संताप आहे कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय यांच्या असंवेदनशीलतेविरोधात. वैयक्तिक अडीअडचणीचे निराकरण करण्याबाबत सूचित केले. त्याचं झालं असं की सहसचिव राजेंद्र घाटगे 11 तारखेला कार्यालयात आले, पण घरी 19 वर्षांच्या अवधूतचा आईसोबत वाद झाला. अवधूतनं आत्महत्या करण्याची धमकी दिली. कुटुंबानं राजेंद्र घाटगेंना घरी परतण्यासाठी फोन केला. घाटगेंनी भगवान सहाय यांना घरची परिस्थिती सांगितली आणि आपल्याला घरी जायची परवानगी मिळावी अशी विनंती केली, पण सहाय यांनी उलट घाटगेंवरच आरडाओरड केला. 12वी झाला होता. आणि काय नेमकं काय तो गाडी मागत होता ती ज्यादा स्पीडची गाडी, आणि त्याचा हट्ट धरला होता. आणि जरा ते म्हटले होते घेऊया 4 दिवस जाऊ दे, पण ते ऐकलं नाही. त्यांनी घरा जरा दंगा केल्यावर आईने आणि ह्यानी फोन करून बोलवलं, पण अधिकाऱ्यांनी सोडलं नाही. त्यांनी मग हे लवकर येत नाहीत म्हटल्यानंतर त्याची रूम सेपरेट होती, आतून कडी लावून घेतली आणि ओढणीनी फॅनला हे करून फास घेतला. घाटगेंनी हातातोंडाला आलेला मुलगा गमावल्याची बातमी मंत्रालयात वाऱ्यासारखी पसरली आणि भगवान सहाय यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली. एकूणच त्यांनी जर बोलावलं काही कामासाठी तर अंगाला कापरं सुटतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. माझी 36 वर्ष नोकरी झाली आहे. इतर डिपार्टमेंटमध्ये माझ्या प्रत्येक ज्या पदावर मी काम केलं, मी शाबासकी मिळवली, मी ॲडव्हान्स इन्क्रीमेंट सुद्धा मिळवलेले आहेत. पण इथे आल्यानंतर आता मला असं वाटतं की आय एम फॉर नो यूज. सहाय्य हे कायमच आपल्या सहकाऱ्यांचा अपमान करतात, त्यांना हीन वागणूक देतात, उशिरापर्यंत राबवून घेतात अशा तक्रारी आहेत. त्यामुळं आता कर्मचाऱ्यांनी सहाय यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. ही अत्यंत अमानवीयपूर्ण घटना घडली आहे. श्रीयुत भगवान सहाय यांच्या मनमानी कारभारामुळे एका अधिकाऱ्याचा खोवळ्या मुलाला आत्महत्या करावी लागली, ही अत्यंत निषेधार्ह आणि निंदाजनक बाब आहे. या संदर्भात सरकारने कठोर फक्त चौकशी करू ही भूमिका योग्य नाही. सरकारने त्यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे. त्यांच्या विरोधात म्हणजे आत्महत्येला प्रवृत्ती केल्याचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही घर असतं, त्यांनाही वैयक्तिक आयुष्यात तुमच्या आमच्या सारख्याच समस्या असतात. काही वेळा त्या वरवर गंभीर वाटत नाहीत, पण संवेदनशीलता हरवली तर काय होऊ शकतं याचं हे उदाहरण आहे. त्यामुळं आपल्या सहकाऱ्यांच्या प्रश्नाकडे थोडं हळुवारपणे बघता आलं पाहिजे, इतकंच. सुनील दिवाण आणि रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई.